निखिल मडवी, त्याच्यानंतर विशाल मडवी, त्याच्यानंतर नयन मडवी, तिन्ही बंधू आज एकाच टीम मध्ये. आता मॅचला मजा येणार आहे. हॅलो ठीक. थँक्यू सो मच साईजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकला. पूर्वार्धामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. ओम साई 11 तलोदे मजकूर ची 2025 ची ऐतिहासिक क्रीडा नगरी आणि या नगरीमध्ये तुमचं सर्वांचं दुसऱ्या दिवसामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. उपस्थित कोलेगावचे खऱ्या अर्थानं एक जबरदस्त क्रिकेटर एसपी लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून त्याचे प्रोफायटर परिजदा पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. बंटी जी वालिलकर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. ब्रँड अँबॅसेडर तुम्ही पाहताय संजूस स्पोर्ट खऱ्या अर्थानं संजू स्पोर्ट्स आहे ऑनर बंटी या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. चांगल्या बॅट आहेत त्यांच्या खऱ्या अर्थानं शॉपवरती मिळतात. स्पोर्टचे सर्व साहित्य बॅट देखील खूप छान मिळते असे बंटी वालिलकर इथे उपस्थित आहेत. आणि एसपी लाईव्ह ज्या वाहिनीला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं परिजदा पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत करतोय. जाऊया सेकंड मॅचच्या सेकंड मॅचकडे, सेकंड इनिंगच्या पहिल्या पूर्वार्धाकडे, जिथे तुम्ही सलामी जोडी उतरली मैदानामध्ये. निहाल पाटील आणि त्याच्या जोडीला बबलू पाटील. आज बबलू पाटीलची बॅटिंग आम्ही पाहिली. खूप दिवसानंतर बबलू का बॅटिंग केली. अर्धशतक त्याचा आम्ही पाहिला. चारी बाजू राईटी लेफ्टी तो खेळू शकतोय हेच त्यानं दाखवलं. दोन्ही हँडनं तो बॅटिंग करू शकतो आणि ते आज दाखवलं त्याचं. तुम्ही पाहिलं जेव्हा ट्रान्स चेंज केला तेव्हा 2 षटकार. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात आणि मॅचला आपण सुरुवात करू. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज आशिष पाटील त्यांना देखील आजच्या दिवसामध्ये अर्धशतक आणि एक मेडन ओव्हर त्याच्या नावावरती आहे. म्हणजे हे पॅटर्न तुम्हाला रंगतदार पाहायला भेटेल. निलजे ब देखील ती देखील वाट पाहतीये की आम्हाला यातून कोणता संघ अर्थातच क्वार्टर फायनल साठी. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल गेम ऑन. उडवला बॉल समोरच्या दिशेनं साइड स्क्रीन च्या बाहेर बॉल सीमा पार. आशिष पाटीलचं भव्य स्वागत. षटकार लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान आहे बॉल. पडल्यानंतर बॉल शरला स्पर्श झाला. डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती का फटका पाहिला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं क्रिकेटचं मात्र सौंदर्य आणि खऱ्या अर्थानं तो बॉल सीमारेषेच्या बाहेर लँड झाला. हे पॅटर्न रंगतदार तुम्हाला पाहायला भेटेल. आशिष पाटीलचं पहिलं षटक ओव्हर. पहिलं षटक तुम्ही पाहताय. या षटकातील पुढचा बॉल आडव्या फॅटने खेचला. फिल्डर तैनात आणि विकेट काळीच्या हातामध्ये देऊन बसला. निहाल पाटीलची मोठी विकेट 6 ला पहिला धक्का लागला. तो टीम तुम्ही पाहता यंग स्टार
कोळेगाव संघाला निहाल पाटील बाद. आला जे आता ज्या प्रेक्षकांना आलंच आले असेल ते देखील आता मॅचला पूर्णपणे लक्ष फोकस करत असतील. संगीत वाजलं की खऱ्या अर्थानं जे आमचे स्कोरर आहेत ते कधीपासून थकलेले होते, आता ते देखील जागृत झालेत. म्हणजे डीजे मला काय करू शकतो अनुज मडवी बघा, डीजे हवाय खरं. डीजे जर सकाळपासून बंद होता, आता जसा डीजे चालू झाला तसा आमचा इथे तुम्ही पाहता रोहन देखील आता जागा झालाय. त्याला देखील आळस झोप येत होती, तो देखील आता जागा झाला. रोहन तुझं देखील स्वागत करू. डीजे अनुज मडवी एक लेफ्ट हँडर फलंदाज आहे, घातक आहे आणि तो आता डीजेच्या भूमिकेमध्ये त्याला तुम्ही पाहताय. स्वागत आहे तुझं देखील. बागपुड्याला कट केला, बॉल चाला वेगानं. सागर मडवी धावतोय बॉल वरती, बॉल अडवला. तोपर्यंत धावा मिळतात 2. या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 8 या आकड्यावरती. प्रतीक आला आणि हा बॉल समोर ठेवण्यात आला. बीट करून गेला प्रतीक संतेला या बॉलनं. षटकातील पुढचा बॉल हा देखील खूप चांगला वॉड बॉल आणि बॅटचा कडा, विकेट, फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅक मध्ये विशाल मडवे, टायटल संगीत तुम्ही पाहिला. ठाणे रायगड या पद्धतीचे खेळाडू त्यांची नावानं आणि अशाच ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंना आज ISPL सारखी मोठी स्पर्धा खेळण्याचं भाग्य मिळालं. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता ओमकार तारमोळेला शिरे गावाचा शहापूर जिल्ह्यातील आज तो सनराइज हैदराबाद मध्ये खऱ्या अर्थानं तो देखील खेळतोय 30 लाखामध्ये. त्याला देखील खूप चांगला लेडर क्रिकेट, टेनिस क्रिकेट देखील त्यानं एक त्याचं नाव खऱ्या अर्थानं गाजवलं. वडिलांना कुठेतरी दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी 3 लाख रुपयाचा तुम्ही पाहता व्याज मध्ये पैसे घेतले आणि त्यांचा मुलगा आज सनराइज मध्ये. हे अभिमान आहे आपल्यासाठी. फुलटॉस कट केला, विशाल असा चेंडू टाकू शकतोय का हे स्पष्ट प्रेक्षक विचारतील. बॉल चालला, नो बॉल. या 4 धावा मिळतात 5.
नो बॉल टाकला, फ्री हिट आहे. उडा डोळे पाणीत, नेक्स्ट बॉल फ्री हिट. पुढचा बॉल उडवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा बबलू पाटीलचा हातांचा षटकार. प्रथियाला बबलू पाटील बायकर मॅन, 2 बाईक ज्याच्या नावावरती आहे. रायटी लेफ्टी दोन्ही खेळू शकतोय. आणि हा कोळेगावचा सितारा बरसताना पाहता या तळोजे मजकूरच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. विशाल बडवी पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल आणि किने उडवला लॉंग ऑनला. कॅचेस विन द मॅचेस. नो बॉल, नो बॉल घोषित केलाय. पंचानं नो बॉल घोषित केला. फिल्डर आणि 6 क्षेत्ररक्षण बाहेर होते. एका साइडला 6 होते आणि याचंच कारण नो बॉल. सोने पे सुहागा असं देखील म्हणू शकतोय. या धावा मिळतील किती. जेल जरी पकडला असता तरी बबलू पाटीलची विकेट धोक्यात नव्हती आज कोळेगाव टीम साठी. आणि या धावा मिळतात त्या 3 स्कोर रोहन पाटील आमच्या सोबत आहेत. 22 या आकड्यावरती 22 धावा स्कोर बोर्ड वरती. विशाल बडवी गोलंदाजीसाठी तर लॉंग ऑन ला उभा. फ्रीड बॉल आहे, फ्रीड बॉल. त्यांचेच बंधू राजे छोटे नयन मडवी. नयन काही हरकत नाही, झेल घेतला असता तरी नो बॉल होता. शिरकातील पुढचा बॉल ऑल दी कार्पेट. बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं डीप मध्ये. फिल्डर आहेत, मिसफील झाली. याचा फायदा लगेच. एकाधिक चुकी क्रिकेटमध्ये खूप काही सांगून जातं मित्रांनो. आणि मिसफील्ड झाली, लगेचच धावा मिळाल्या. आता 2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 24 या आकड्यावरती. चोवीस धावा स्कोरबोर्ड वरती. विशाल बडवी 2 बॉल, त्यामध्ये त्यानं धावा खर्च केल्या 16. खराब गोलंदाजी. 2 बॉल 16 धावा खर्च केल्या. षटकातील पुढचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अष्टपैलू खेळाडू आहे, तुम्ही पाहताय बबलू पाटील त्याच्या समोर अष्टपैलू गोलंदाज आहे. लेकट हा बॉल पडला जसा तसा बाहेरच्या दिशेने निघणारा होता. तुम्ही पाहता ऑपरेट देखील करू शकतो विशाल मडवी. आणि हलकासा बॉल बाहेरच्या दिशेनं बबलू पाटीलला बीट करून विकेट कीपर आशिष पाटीलकडे. वाईड बॉल, डॉट बॉल, सॉरी डॉट बॉल आला. ट्रान्स बदलला, विकेट. आणि तुम्ही इथे पाहताय दांडी 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 गोल. त्यानंतर सेलिब्रेशन, विकेट. हॅलो, चुकीला माफी नाही.
येणार साजना माझा अनुज मडवी हे सांगतोय की कधी येणार. अपील विकेट ट्रेक. हो काय कमबॅक केलाय. या स्पर्धेची पहिली विकेट ट्रेक. विशाल मडवीची जर गोलंदाजी आवडली असेल टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो. आणि या स्पर्धेची पहिली विकेट ट्रेक मिळवण्याचं काम केलंय. पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्याची देखील वर्णी लागली आणि खऱ्या अर्थानं धरण्यात गावाचं नाव उंचावण्यासाठी तो देखील त्याचा देखील मोठा योगदान आहे. पण कुठेतरी पहिल्या सुरुवातीला गोलंदाजी थोडी खराब झाली. पाणी घेऊन लगेच जायचं आणि त्याच्यानंतर कमबॅक काय असतं हे करून दाखवलं. विशालचं सेलिब्रेशन पा स्क्रीन वरती. लेग व्ही फोर विकेट. टेस्टर गोलंदाज ऍक्शन पा. वेगानं बॉल टाकला. वेगानं लेग स्टिकला गवसलाय आणि सचिन कडू सरांना आउट दिला. 12च्या सरासरीनं 24 धावा धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बडवी यांना आम्ही पाहतो. त्यांना कॅमेरामॅननं केत केलाय मस्त पैकी. ते संगीत डीजे बघू शकताय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय. तिसऱ्या षटकामध्ये बॉलरचा वापर केला. जयेश पावशा है बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल टेस्टरर. हो पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जयेश पावशीचा पहिला डॉट बॉल. जर्सी नंबर 9 तुम्ही पाहता. धावा धावफलकावरती 24. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुम्ही पाहता आमचे देवेंद्रदादा मडवी या मॅचला एन्जॉय करत असतील. देवेंद्रदादा मडवी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. संदीपदादा पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. वाईट बॉल घोषित केला आणि तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे तुम्ही पाहताय संचालक आमचे देवेंद्रदादा मडवी जर या मॅचला एन्जॉय करतायत त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. संदीपजी पाटील असतील, बालरामजी मडवी असतील, आमचे बाला असतील त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. विकेट कॉटन बॉल. विकेट मिळतीये जयेश पावशेला. फलंदाज बाद. आणि एक समालोचक आमचे मित्र धरणा गावचे भगवान दादा हे देखील या मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. डीजे
दादा केणी हे देखील या मॅचला पाहत असतील. तुमचं देखील दादा मनपूर्वक सहर्ष स्वागत. 25ला 6वा धक्का. विकेट आता लवकर गेल्यात. शंकर संते मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. हा केलाय काय, सर्व काही सुरेख चाललं होतं आणि इथे हा चमत्कार घडला की काय हे सांगत असताना बाळराम मडवी साहेबांना आम्ही पाहतोय. या बाळराम मडवी साहेब, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती खुर्चीवरती बसले होते आणि तेच सांगत असतील की कधीपासून गोलंदाजी चांगली करत होता, आता हा बॉल टाकला तुम्ही काय. बापरे, पाहू शका किती खुन्नस मध्ये बघा. स्क्रीनवरती बाळराम मडवी यांना पाहतो. यांना बाळराम मडवी या एक यशस्वी आयोजक आहे. जेव्हा कुटारी म्हणा, धरणा म्हणा आणि रोहिंजन अशा प्रीमियर लीगचे एक यशस्वी ते आयोजक आहेत. या दादा तुमचा सहर्ष स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती तुमचं स्वागत आहे. नो बॉल टाकलाय. बाळराम दादा मडवी खुर्चीवरती बसले, ते आता उभे राहिलेत कारण की त्यांना माहिती आहे सर्व काही सुरळीत चाललं होतं. जसा बॉल टाकला ना तसे ते खुर्चीवरनं उठले. साईट आम्ही स्क्रीनवरती पाहिले त्यांना. हा खऱ्या अर्थानं प्रत्येक ग्रामीण क्रिकेटरसाठी या बॉल नंतर नक्की तुम्हाला सांगेन. हा बॉल खूप चांगला. आता टाळ्यांचा कडकडाट, पण लाईन खराब आहे. वाईड बॉल. आणि प्रत्येक प्रेक्षक हा खऱ्या अर्थानं बिझनेस, कामधंदा आणि ते सोडून कधी कधी आपल्या ग्रामीण क्रिकेटला, आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आज ते इथपर्यंत पोहोचतात. आणि नक्कीच जे आपले खेळाडू आहेत ते 100% देण्याचा प्रयत्न करतात. अशा चुका झाला तर आरडाओरडा नक्कीच खेळाडूंना, मात्र प्रेक्षकांचा पाहायला नक्कीच सुनवावा लागतो आणि तेच काही काम आपण पाहताय. पुढचा बॉल षटकातील. हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. पुढ्यात ठेवण्यात आला. डॉट बॉल. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 7 तुम्ही पाहताय. विकेट मिळती. आणखी एक बॅटचा कडा. 7वा धक्का. संताना माझे लाडाचे बाई रंजना म्हणजे लाराचे बाई रंजना गो तू या ड्रायव्हर जायलाय सुना म्हणजे लाराचे धावा धावपलकावरती 31 वरती स्कोर थांबला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आला 9व्या क्रमांकावरती. कुणाल बॅटिंगसाठी आला. बबलू पाटीलची जशी विकेट गेली ना तशी विकेटवरती विकेट आल्या. आता बॅटिंग करणारा यंगस्टार कोळेगाव, म्हणजे बबलू पाटीलची विकेट गेल्यानंतर काय अवस्था होऊ शकते हे तुम्ही आता पाहताय. आणि याचंच काम मी विशाल मडवीला, ज्यानं शेवटच्या 3 बॉलमध्ये 3 विकेट आणले या स्पर्धेतील, त्याच्यानंतर कौतुक जयेश करेन. त्यांना आतापर्यंत 7 धावा. जयेश या हंगामामध्ये एक जबरदस्त गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच आम्ही जयेशला गोलंदाजी करताना पाहिला. जेव्हा टीम मध्ये नक्कीच त्याची बॉडी लागली तेव्हा थोडासा मार जरूर पडला, पण आता काय करतोय. फुल टॉस आहे आणि झेलची शक्यता. पकडलाय झेल. विकेट मिळतीये फुल टॉस बॉल वरती. फलंदाज बाद. तिसरे पंच. चला रिव्ह्यू घेतला. बॅटिंग करणार टीमनं रिव्ह्यू घेतला. बॅटिंग करणार टीमनं रिव्ह्यू घेतला वेस्ट हाईट साठी. या लगेचच आपण चेक करू. बालूराज आहेत.
नो बॉल आहे. चला 1+1 धावा 2 स्कोर पुढे चालला. चला 2 विमर टाकल्यात. आता बॉलर तुम्हाला चेंज करावा लागेल. फिल्डिंग लगेचच लावून घ्या बघा प्लीज. मिथून आला मडवी बॉलिंग ट्रॅक वरती. खूप चांगली बॉल टाकलाय. डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे षटकातील. उंच गेला लॉंग ऑनला आणखीन एक दुसरा झेल पकडला राकेशनं. विकेट फलंदाज बाद. अनिकेत काळे आलाय बॉलिंग ट्रॅक वरती 4थ्या षटकामध्ये. बायकर मॅन आहे. तुम्ही पाहताय स्वर्गीय निरावंती मात्रे श्रद्धांजली चषकामध्ये बाईक वरती बसण्याचा बाण मिळालं. अनिकेत काळे आलाय. पुढचा बॉल उडवलाय. बॉल उंच गेला. मिस्टाबिंग कॅचेसचा कॉल आहे. लॉंग ऑफचा फिल्डर सोडलाय झेल. जयेश पावशे कडनं चुकी आणि डायरेक्ट हिट सेफ आहे. पस्तीस धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल उडवलाय. बॉल चालला मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर पाहतायत आणि ते पाहतच राहतील. सीमापार षटकार. क्रमांकावरती आला आणि तो देखील षटकार मारू शकतो. कुणाल हेच सांगत असताना 41. पुढचा बॉल उडवलाय. हेलिकॉप्टर मिस्टामिंग लॉंग ऑनला
जजमेंट अप्रतिम. राकेशनं या मॅच मध्ये तिसरा झेल पकडला. 41 ला 9वा धक्का. फलकावरती शेवटची जोडी दर्शनाला. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती. ऑल आउट. पुढचा बॉल फटका इथे फसला. ऑल आउटची संधी आणि ऑल आउट. यंगस्टार कोलेगाव ऑल आउट झाला. 41 वरती 42 चं लक्ष. निलजे बॉलच्या कॅप्टनला विनंती आहे तुम्ही ते उपस्थित राहा. 42 धावा कशा रीतीने पार केल्या जातील ऐकूया खेळाचं उत्तरार्ध. आमचे बंधुतुल्य मित्र साई पाटील यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. केला इशारा जाता जाता, केला इशारा. या मैदानात या प्लेयर्स बॉल मिळतील. यंगस्टर कोळेगाव संघम आपण पाहतो बॅटिंग करत असताना पूर्णतः बाद झाला हा संघ. पर तुझ्या पद्धतीने सुरुवात होती. बबलू पाटील 6 चेंडू 14चं योगदान. त्यानंतर निहाल 3 बॉल 6. त्यानंतर प्रतीक 3 चेंडू 2. त्यानंतर तब्बल 4 खेळाडू सलग शून्यावरती परतले. अंतिम टप्प्यामध्ये कुणालचा चांगला प्रयत्न. 5 मध्ये त्यानं 9 बनवल्या. शेखर संते त्यानं 3 मध्ये 4. त्यानंतर देखील 2-0. अर्थात जवळजवळ 5 ते 6 खेळाडू, एक खेळाडू नॉट आउट राहिला, परंतु 5 खेळाडू तब्बल शून्यावरती बाद झाले आणि 10 विकेट 41 अशा पद्धतीने धावफलकावरती टोटल नोंदवली आहे. 42चं लक्ष आहे. 4 षटकामध्ये 42 धावा आणि क्लायमेट देखील बदलत चालला. आता सूर्य आपल्यापासून दूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे इथे मॅच मध्ये मजा येईल. जरूर थोडी धावसंख्या कमी पाहायला मिळते, परंतु गोलंदाजीमध्ये भेदकता जर दाखवली तर मॅच मध्ये मजा येईल. आशिष पाटील 2 विकेट फक्त 8 धावा. त्यानंतर विशाल मडवीला मार बसला. 16 धावा त्यानं खर्च केला. विकेट 3 मिळवले, परंतु मिथूनचं कौतुक करावं लागेल. त्याने 3 विकेट धावा 9 खर्च केल्या. अनिकेत काले अंतिम टप्प्यात त्याचा देखील चांगला प्रयत्न. 2 विकेट मिळवत त्यानं देखील फक्त 8 खर्च केल्या. एकत्रित 4 षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 41-42चं लक्ष मापक लक्ष आहे. फार कमी देखील नाही आणि फार जास्त देखील नाही.
म्हणजे मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळेल. बॅलन्स स्थिती आहे दोन्ही टीमसाठी, आणखी एका बाजूला दडपण तेवढं देखील नसेल ते सलामीर फलंदाजांवरती. आशिष पाटील आणि अनिकेत काळे स्ट्रायकिंग एंडला आशिष पाटीलला आपण पाहतो. मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये 2 विक्रम त्यानं केले होते. एक वैयक्तिक अर्धशतक त्यानं पूर्ण केलं होतं आणि वैयक्तिक निर्धाव षटक देखील त्यानं फेकलं होतं. या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आपण पाहतोय. स्वागत दोन्ही टीमचे पुन्हा एकदा आणि दोन्ही टीम्सला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पंचाचा ग्रीन सिग्नल लेफ्ट प्ले. पुन्हा एकदा आता पाठलाग करण्यासाठी सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं पॉवर सर्कलचा बबलू पाटील. पहिलाच बॉल. चांगला चेंडू खोदून काढलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल तोपर्यंत पुरेसा अवधी होता. धावा 2 सहज पूर्ण होत आहेत. सिंगल डबल खराब चेंडूंवरती प्रहार, अशा पद्धतीने इनिंगला बिल्ड करून विजयाच्या जवळ जायचा आहे. हा इरादा, हा गेम प्लॅन आपल्याला गावदेवी धरणाचा पाहायला मिळेल. विरोधात खेळत असताना यंगस्टार कोळेगावकडनं भरपूर चुक्या झाल्या, सातत्यानं विकेट गमावले. चांगला चेंडू लोअर फुल टॉस, फटका ड्राईव्हचा आपण पाहतो. ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका डीप मधून मिड विकेट येईल तोपर्यंत फक्त सिंगल. या षटकात एका बाजूला बबलू पाटीलचा प्रयत्न असेल किमान 1-2 विकेट मिळवायला हवेत. जर ब्रेक थ्रू सुरुवातीच्या षटकात मिळवले तर या मॅच मध्ये वर्चस्व आपला संघ देखील गाजवू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न बबलूचा पाहायला मिळेल. परंतु समोर आशिष पाटील आणि अनिकेत काले ही एक विश्वसनीय जोडी पाहायला मिळते. फुल्लेंचा चेंडू आडव्या बॅटनं टर्न केला. बॉल चालला स्क्वेअर लेग रिजनला. एरियल रूट न बॉल सीमारेषा पार गेला. षटकार तर आला अनिकेतच्या बॅट मधून, परंतु आता रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचाची मागणी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग टीम रिव्ह्यू. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर पुन्हा मिळू शकतो असे आयोजन करता आम्हाला माहिती देत आहेत. परंतु आता चेक करण्यात येत आहे हा चेंडू कमरेच्या उंच आहे की खाली आहे, त्याची पाहणी सध्याच्या घडीला आता कंट्रोल रूम मध्ये केली जाते. खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आता ह्या गोष्टी आपण पाहतोय. तिथे देखील काही क्षणाला रिव्ह्यू घेतला जातो, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरती फलंदाजाची हाईट मोजली जाते. अपराईट पोझिशन मध्ये त्याला उभं करून त्याची उंची एक्झॅक्टली मोजली जाते आणि तदनंतर बॉल अशा पद्धतीनं लँड होतोय. तर लिगल बॉल आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय आणि इथे षटकार तर टोकलाय. धावसंख्या या 6च्या मदतीने ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. साईड अँगल दाखवलं जातं कॅमेरामॅन कडनं. बॉल जरूर डेप्थ होताना पाहायला मिळत होता आणि सोपा हा चेंडू होता. सोपी लेंथ होती अनिकेतसाठी आणि त्याचा फायदा उचलत असताना त्यानं एक दमदार षटकार टोकलाय. चांगला चेंडू यॉर्क लेनचा खोदून काढलाय, परंतु मिड ऑफ मिड ऑन तैनात आहेत. चेंडूला अडवतील धाव नाही आहे. 9 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शांत असं वातावरण आपण पाहतोय. चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट. चेंडू गरंगळत चालला. लॉंग ऑफला मिळेल फक्त सिंगल. गुड फिल्डिंग. तर मॅचचं प्रेशर वेगळं असतं जेव्हा आपल्या बाजूने चेंडू येतो आणि खास करून जेव्हा पाठलाग चालू असते ना त्यावेळेस तर जास्तच प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की अशा क्षणाला चुकी झाली तर त्याचा फायदा मिळत असतो. काल देखील एक मॅच झाली होती जगदंबा अगेन्स्ट उंबारडेची मॅच मला तरी वाटतं. आय थिंक 5 धावसंख्येची गरज होती. 2 बॉल मध्ये तिथे चौकार हातातनं निसटला होता आणि नंतर 1 बॉल 1 पूर्ण केली होती जगदंबा वाकळेंनं. सामना जिंकला होता. म्हणजे क्रिकेटमध्ये फिल्डिंग खूप महत्वाची बाब आहे. इथे देखील चांगली फिल्डिंग आतापर्यंत यंगस्टार कोळेकडनं आपण पाहिले. एका षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 11 पाहायला मिळतात. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे 11 बनल्यात आणि अजूनही त्याच वेगाने धावा बनवायच्या आहेत. 10.33च्या सरासरीनं विजयासाठी आता रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. 18 चेंडू 31ची आवश्यकता. टीम मीटिंग चर्चा चालू आहे. 2-3 खेळाडू चर्चा करतायत की काय करायचं आता, कोणता गोलंदाज की जेणेकरून अनिकेत आणि आशिषला रोख लावेल. विकेट गरजेचं असेल. टीम यंगस्टार कोळेचा विचार केला तर एका बाजूला ज्या पद्धतीनं पार्टनरशिप बिल्ड झाली ती आणखी मोठी व्हावी ही आशा अपेक्षा गावदेवी धरणा संघाचे प्रेक्षक देखील करत असतील. कारण की या 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे आणि एकदा त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. आज देखील त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा केली जाईल. षटक दुसरं आणि गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो निहाल शुभम. षटक क्रमांक 2 आणि शुभम चा वापर करण्यात येईल. लेफ्ट हँडर आहेत ते
लेफ्ट ओव्हर द विकेटनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या उजव्या बाजूने पंच दर्शवतायत की ओव्हर द विकेटनं आता गोलंदाजी शुभम करताना पाहायला मिळेल. फुल लेनचा चेंडू प्रहार केला डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक होता टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज आशिषचा धक्का पहिला पाठलाग करत असताना गावदेवी धरणा टीमला. माय नेम इज एकनाथ माळी, लक्षात ठेव. तुला नाही जमाचा इथं काय ऐक. एक तुला दुसरा मी डबल मिनिट तुम्हाला ऐकू मेरी रश की कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई नजर. अरे ह्या चाली अशा सुरात गा, पहिली सुरात गायला शिक, मग फाईट कर कोणाशी करायची. केसांचा आकडा गवळण कशी गवळण तुम्हाला पटवून नाही ना अर्थ. केसांचा आकडा भांग तो आकडा शब्द शब्द एक कवी ऐक. केसांचा माझ्या कवीला कशाला बोलले, याला कशाला बोलले. अरे कवीच लिहितो म्हणून तू गातेस ना म्हणून. थँक्यू. केसांचा गीतकार गायक संगीतकार सारं काही अष्टपैलू व्यक्तिमत्व एकनाथजी माली महाराष्ट्राचे लाडके गायक आणि अगदी त्यांचं गीत संगीत आमचा डीजे ऑपरेटर सौरभ आता सध्या पाहायला मिळतोय. परंतु मॅच मध्ये रंगत आहे. पहिल्या षटकात विकेट नव्हती परंतु 11 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर जसा शुभम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आला त्यांना आपल्या संघाला महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे. विशाल आलाय. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न फसला. विकेट डाऊन. सलग सफलता. या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतो. जो धरणा संघ असं वाटत होतं सोपं लक्ष सहज कंप्लीट करेल परंतु आशिष बाद झाला आणि लगोलग विशाल देखील माघारी परतलाय. हा मोठा धक्का लागलाय आणि या मॅच मध्ये मात्र शिकंजा कसत असताना यंगस्टार कोळेगाव तर टायमिंग झुललं नाहीये. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. मैदानाच्या आतमध्ये आपण डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक दर्शनला पाहिलं आणि दर्शननं हा एक सुरेख दर्शनीय झेल टिपला आणि विकेट डाऊन आपल्याला पाहायला मिळतो. विशाल मडवी बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये मिथुन मडवी दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ मिथुनने देखील केला होता. म्हणजे मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीचा खेळ आपण पाहिला होता आशिष आणि त्याच्या सोबत विशाल या दोघांनी देखील चांगले योगदान दिलं होतं. ते दोघे आता माघारी परतलेत. आता जबाबदारी वाढली अनिकेत आणि मिथुनची. या जोडीला काहीतरी कारनामा करावा लागेल कारण की 16 चेंडू 31 धावा. लक्ष आता थोडस कठीण बनत चाललंय. प्रति बॉल मागे आता जवळजवळ 2ची आवश्यकता आहे. जे आता 200च्या स्ट्राईक रेटनं तो स्ट्राईक रेट सुरुवातीला थोडासा कमी हवा होता. 10च्या सरासरीनं धावा गरजेच्या होत्या परंतु आता सरासरी 12 पर्यंत जाऊन पोहोचल्या. 16 चेंडू 31ची गरज. शुभम वन्स अगेन. चांगला चेंडू जाऊ दिलाय परंतु पंच इंटरेस्टेड नाहीयेत. पंच दर्शवतायत अगदी वाईट लाईन आहे तिच्या जवळून बॉल गेलाय. जबरदस्त गोलंदाजी. कौतुक करावा लागेल ते गोलंदाज शुभमचं कारण की आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 मोठे विकेट आणि 1 डॉट. एकही धाव खर्च केली नाही. ज्या पद्धतीने माझी नियुक्ती लवकर केली जाते आणि तो विश्वास आता सार्थ ठरवत असताना इथे देखील चांगला चेंडू. काय गोलंदाजी. टाळ्यांचा गजर जरूर त्याच्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या प्रेक्षक वर्गाकडून देखील आणि आमचा छोटा 12th मॅन तो देखील खुश आहे कारण की त्या प्रकारची गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. पहिल्याच षटकामध्ये बबलू पाटीलच्या आगी 11 खर्च झाल्या होत्या. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये आता धरणा संघ सहजतेनं विजय मिळवेल परंतु त्यानंतरच कमबॅकमय षटक आपल्याला शुभमचं पाहायला मिळतं. लाजवाब गोलंदाजी. आता लक्ष शिल्लक आहे 14 चेंडू आणि 31 धावसंख्येचं. 14 चेंडू 31 धावा. लेफ्ट ओव्हर द विकेट शुभम वन्स अगेन पंचांना पार करून चांगला चेंडू. ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतील. फक्त मिळेल सिंगल. सिंगलनं धावफलक 12. 12 for 2. 12 वरती 2. अंतिम बॉल. शेवटचा चेंडू. 13 चेंडू आणि 30ची गरज. अनिकेत काले 3 चेंडू 7 वरती खेळतो. 1 षटकार त्यानं टोकलाय. अशा अपेक्षा अनिकेतच्या खांद्यावरती आता भरपूर. जबाबदारी मोठी आहे त्याच्या खांद्यावरती. रिव्हर्स खेळायचं होतं. आवश्यकता होती का प्रश्नचिन्ह खेळाडू कक्षात देखील विचारण्यात येईल कारण की ह्या बॉलवरती धावा गरजेच्या होत्या. ह्या षटकाचा जर आपण विचार केला तर या मॅचचं गोल्डन जुगली षटक मी तरी म्हणेन शुभम न फेकलं
कारण की त्यानं 2 मोहरे टिपले प्रतिस्पर्धी संघाचे 2 प्रमुख खेळाडू त्यांना माघारी पाठवले पवेलियन कक्षामध्ये आणि धाव फक्त एकच खर्च केली. अगदी अॅक्युरेट लेंथ, ज्या पद्धतीनं व्हाईट लाईनच्या जवळ चेंडू हाताळले जातात त्याच पद्धतीचे चेंडू आपण पाहिले. आणि आता समीकरण 18 मध्ये 31चं समीकरण होतं, आता 12 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 30 धावसंख्येची. जबरदस्त खेळ, हा लाजवाब गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशेवरील नियंत्रण आणि त्या जोरावरती प्रतिस्पर्धी गावदेवी धरणाला रोखून ठेवलं ते शुभमनं. षटक तिसरा आणि आता निहालचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय महत्वाचं षटक. आम्ही नेहमी म्हणतो की सेकंड लास्ट ओव्हर मॅचचा पर्दाफाश करणारी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ओव्हरसाठी निहालचा पर्याय निवडण्यात आलाय. चर्चा जरूर त्या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय शुभम असतील, बबलू असतील, ज्यांनी सुरुवातीला गोलंदाजी केली, त्यांना माहित आहे की कशा पद्धतीनं चेंडू या खेळपट्टीवरती आपल्याला टाकायचे आहेत, कारण की त्यांनी अगोदर गोलंदाजी केली आहे, त्यांना अनुभव मिळालाय, त्यांनी अभ्यास केला या खेळपट्टीचा आणि ते जरूर चर्चा करतात निहालशी की ते कोणती लेंथ आपल्याला ठेवायची जेणेकरून आपण सक्सेस होऊ शकतो. या गोष्टी गरजेच्या आहेत. आपल्या संघामध्ये असलेले सिनियर क्रिकेटर ते जेव्हा चर्चा करतात यंगस्टारशी तेव्हा मात्र जरूर त्याचा बेनिफिट मिळत असतो, परंतु कितपत फायदा होईल पाहावं लागेल. अंतिम 12 आणि 30 ची गरज. निहाल ओव्हर द विकेटचा हा चेंडू, चांगला चेंडू आहे, बॅटन पॅड मधनं बॉल निघून गेलाय. डॉट चेंडू जितके डॉट तितका टाळ्यांचा गजर आणि तितकी मॅच वरती पकड मजबूत करत असताना टीम यंगस्टार कोळेगाव आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त, आज परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावसंख्येची लयलूट त्यांनी केली, धावा वाचवल्या देखील आणि त्यानंतर ह्या मॅच मध्ये चॅलेंजिंग स्कोर होतं, फार मोठं स्कोर नव्हतं, परंतु गोलंदाजच्या बलावरती जरूर ते चॅलेंज पेश करत असताना धरणासमोर फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला लॉब केलाय, मैदानातील सर्वाधिक सेफ क्षेत्र होतं हे, परंतु फक्त सिंगल. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळतं. टीम स्पिरिट दाखवत असताना यंगस्टार कोळेगाव संघ एक दमदार संघ आहे. खर तर आज ज्या पद्धतीनं बबलू पाटील या संघात खेळतोय ते पाहता जरूर त्यांची ताकद द्विगुणित झाली आहे आणि आज जोश उत्साह त्यांचा पाहायला मिळतो आणि त्या जोरावरती आता प्रतिस्पर्धी संघांना ते टक्कर देताना पाहायला मिळतात. आता समीकरण 10 चेंडू 29 ची गरज. मॅच रंगली आहे, मॅच ऑन दोन्ही टीमसाठी, परंतु निश्चित लक्ष डोळ्यासमोर ठेवावं लागेल आणि त्या लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल गावदेवी धरणाला. चांगला चेंडू, एज अँड टेकन विकेट डाऊन, मॅचची गोल्डन विकेट. अनिकेत काळे बॅक टू द डगआउट. धक्का तिसरा, चेस करत असताना 42 ला अनिकेत देखील पवेलियन कक्षात. डीजे नवीन फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतात. निखिल मध्ये देखील क्षमता आहे. प्लीज आता थांबायचं आहे. जेव्हा तुम्हाला संधी दिली जाईल तेव्हा जरूर आपण गीत संगीत लावायचे आहेत, परंतु आता मॅच फसली आहे. 9 चेंडू आणि गरज आहे 29 धावसंख्येची. मागील काही चेंडूंवरती इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली यंगस्टार कोळेगावची. फटका हा देखील फसला, झेलची शक्यता, परंतु क्षेत्ररक्षक दूर राहिला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक झेल खाली धावून आला होता. एकाच ट्रॅक वरती दोन्ही गाड्या अपघात झालाय. निखिल मडवी बाद झालाय. पहिला चेंडू फेस केला होता.
तितकी मॅच दूर जाताना आपण पाहतोय गावदेवी धरणापासून. छोटं लक्ष होतं परंतु आता ते लक्ष कठीण बनलं त्यांच्यासाठी. 7 चेंडू 27 ची गरज. हा चेंडू खूपच कुशल आहे, महत्वपूर्ण चेंडू. या बॉलवरती जर षटकार आला तर मॅच मध्ये वापसी करू शकतो धरणा संघ. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शनी, परंतु 7 चेंडू 27. उलटा चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, फक्त सिंगलच प्राप्त होईल. सिंगलला आत्मविश्वासानं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवत असताना मिथुनला आपण पाहतोय पाठलाग करत असताना गावदेवी धरणा संघ. 42 टार्गेट त्यांना विजयासाठी पूर्ण करायचं होतं आणि 3 षटकात फक्त धावा पाहायला मिळतात. त्या सुला कौतुक निहालचं देखील करावं लागेल, कारण की बबलू पाटील प्रमुख गोलंदाज, त्याच्या अगेन्स्ट 11 आल्या होत्या, एकही विकेट नव्हता. त्यानंतर शुभमने जो कारनामा केला, आल्या आल्या त्यानं 2 विकेट प्राप्त केले, त्यानंतर फक्त 1च धाव खर्च केली आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं वापसी केली होती ती टीम यंगस्टार कोळेगावनं. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 आणि गरज आहे ती येणारे 6 चेंडू 26 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 6 चेंडू 26 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. मॅच अजून संपली नाही, परंतु आता संघर्ष मोठा करावा लागेल. जितकं मोठं लक्ष तितका मोठा संघर्ष, आणि जितका मोठा संघर्ष तितका मोठा आपला जय जयकार. इतिहासाच्या पानावरती जरूर आपली नोंद व्हावी असं जर वाटत असेल तरी ते संघर्ष आपल्याला करावा लागेल. जे संघर्ष करतो, जो झिजतो, त्याची ख्याती आणि त्याची कीर्ती सातत्यानं गायली जाते. आज देखील आपण म्हणतो की 350 वर्षानंतर देखील शिवरायांची कीर्ती ख्याती गायली जाते. याला कारण त्यांनी केलेला संघर्ष आहे. आपल्या जीवनात आपल्या समोर आलेल्या कठीण परिस्थिती आणि त्या परिस्थिती समोर आपल्याला झुंजावं लागतं. जसं आपण म्हणतो की रख हौसला बंदे न डर तूफा के सामने, बढा कदम लक्ष्य की ओर कर हर मैदान फतेह. इथे मैदान मारायचं असेल तर 6 चेंडू 26 बनवावे लागतील. विजय कठीण आहे, परंतु कठीण क्षणाला स्वतःला जर सिद्ध केलं तर आपला जय जयकार ह्यात शंकाच नाही. 6 चेंडू 26 धावा. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रतीकचा वापर. संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आणि प्रतीकवरती जबाबदारी असेल 6-26 रोखण्यासाठी. 6 चेंडू 26 धावा बनतील का? प्रश्नचिन्ह तर मोठा उद्भवलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत डॉमिनेट केलं मिथुनला, परंतु आता त्याला षटकार ठोकावेच लागतील. फटका चांगला आहे, बॉल चाललाय तो लॉंग ऑन आणि कॉर्नरच्या मधोमध दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. धावा 2 देखील पूर्ण होत आहेत. षटकारांची गरज नितांत गरज आहे, कारण की आता 5 चेंडू आणि 24 ची गरज. 5 चेंडू आणि 4 हिट. आता किती धावा पाहिजेत त्यापेक्षा किती हिट आपला संघ विजयापासून दूर आहे याचं कॅल्क्युलेशन मिथुनला करावं लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ते आता 4 षटकाराची 24 धावसंख्येची. 18 धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 24 ची गरज आहे. फील्ड सेटअप तर करण्यात आले. डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक आहेत. इथे देखील अलॉंग दी कार्पेट बॉल गरंगलत चाललाय, फक्त सिंगल. खराब परफॉर्मन्स या मॅच मध्ये मिथुनचा राहिला, आणखी त्याच्याकडनं अशा अपेक्षा भरपूर होती. मागच्या मॅच मध्ये त्यानं जबरदस्त फटके दाखवले होते, परंतु या मॅच मध्ये त्या पद्धतीने त्याच्याकडून फटके आले नाहीत. आता शनी 4 चेंडू 23 ची गरज. 4 बॉल 23 धावा. विजयासाठी हे समीकरण एक लीगल बॉल आणि विजयावरती मॅच वरती विजयाचा शिक्का मोडतोप होईल. समोरच्या दिशेला खेळून काढलाय बॉलला, परंतु लॉंग ऑफनं पकडला आहे चेंडू आणि ते धाव फक्त मिळेल ती सिंगल. आणि या सिंगलला सामना झुकला आहे तो यंगस्टार कोळेगावच्या बाजूनं. चित्त थरारक मॅच, परंतु या मॅच वरती पकड पूर्णता आपल्याला पाहायला मिळाली ती कोळेगावची. जबरदस्त खेळ केला. असं वाटलं होतं या मॅच मध्ये धावा त्यांच्याकडून कमी बनल्यात, परंतु त्या धावा देखील आम्ही डिफेंड करू शकतो आणि तो कारनामा त्यांनी करून दाखवलाय. 3 चेंडू 22 ची गरज. विजय संघ आपला कॅप्टन्स रिपोर्ट करायचा आहे. अंतिम मॅच फक्त 3 षटकांची होईल याची दक्षता आपण घ्या, कारण की शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला मॅचेस जास्त कव्हर करायचे आहेत. त्या कारणास्तव चांगला चेंडू, डॉट चेंडू. 5 वाजलेत, अवधी देखील आपण पाहिला, परंतु सूर्य आपल्यापासून दूर गेलाय. की हे निसर्गाच्या खुशीत वसलेलं क्रीडांगण, चहूबाजूने आपल्याला झाडं पाहायला मिळतात आणि त्या कारणास्तव इथे लवकर अंधार पसरतो. चांगला चेंडू सातत्यानं चांगली गोलंदाजी. एकमेव गोलंदाज ज्याच्या विरोधात धावा आल्या होत्या डबल डिजिट मध्ये, परंतु त्यानंतर मागील 3 गोलंदाजांचा विचार केला तर अगदी धारदार भेदक गोलंदाजी आणि त्या भेदक गोलंदाजीच्या समोर अगदी
नांगी टेकताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाले. हलक्या हातानं समोरच्या दिशेला स्टेअर करत असताना सामना जिंकला तो यंगस्टार कोळेगाव.